आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आव्हाडांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। अजित पवारांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात उतरतायत। आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। अजित पवारांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत। कळवा नाक्यावर नजीमुल्ला यांच्या प्रचारार्थ शिंदे सभा घेणार आहेत। पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आव्हाडांविरोधात सभा घेणार आहेत। कळवा मुंब्रा विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ यांची सभा होणार आहे। अजित पवार यांचा उमेदवार या ठिकाणी आहे। अजित पवारांच्या उमेदवारासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतील। या ठिकाणी आव्हाडांवरती निशाणा साधणार का, काय बोलणार मुख्यमंत्री, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। कळवा नाक्यावर नजीमुल्ला यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते। पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे आव्हाडांविरोधात सभा घेणार आहेत, त्यामुळे आता या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल। आव्हाडांवरती काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कळवा या ठिकाणी सभा होणार आहे, आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात सभा होणार आहे। नक्कीच निलम, एकंदरीत पाहायचं झालं तर निवडणुकीची रणधुमाळी सुरूच आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध ठिकाणी जाऊन सभा घेताना पाहायला मिळत आहेत। आज ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहेत। मात्र पहिल्यांदाच कळवा मुंब्रा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सभा घेणार आहेत। नजीमुल्ला जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्णतः सभा असणार आहे। कळवा नाका या ठिकाणी ही सभा असणार आहे। 9 वाजता सभेला सुरुवात होईल आणि 9 वाजता सुरुवात झाल्यानंतर नेमकं कळवा मुंब्र्याच्या विद्यमान आमदारांवरती नेमकी कशा प्रकारे टीका मुख्यमंत्र्यांकडून केली जाते किंवा काय नेमकं सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री संबोधित करतायत याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। जी, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।